इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. सर्वांना माहिती आहे की हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये पार पडत आहे. आपण विदर्भामध्ये आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे की ह्या अधिवेशनातून नक्की विदर्भाला असेल, मराठवाड्याला असेल किंवा आपल्या सर्व शेतकऱ्यांना असेल काय मिळालं सरकारकडून, हा एक प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. आज सकाळी देखील पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हाच प्रश्न विचारला की मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 100 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आल्यानंतर देखील फक्त 75,000 रुपये हे वितरित केले गेलेले आहेत असं RTI मधून कळलेलं आहे. आणि ही माहिती ही खरी असते असं आपण पकडून चालत असतो. एकंदर जर पाहिलं तर घोषणांचा पाऊस पडत आहे, होर्डिंग सगळीकडे लागतील, पण खऱ्या अर्थाने जनतेला काय मिळत आहे हा प्रश्न आपल्या सर्वांना पडला असेल तसं आम्हाला देखील पडलेला आहे. काल जो विरोधी पक्षाचा प्रस्ताव होता त्याच्यात आम्ही काही महत्त्वाचे विषय मांडलेत, मुद्दे मांडलेले आहेत आणि काही मागण्याही केलेल्या आहेत. प्रामुख्याने जे मुंबईमध्ये SRA योजना आहे, स्लम रिहॅबिलिटेशन योजना जी आहे, त्याच्यात आम्ही मागणी केलेली आहे की 305 वरनं जवळपास 500 स्क्वेअर फुटापर्यंत ही जी घरं आहेत ती असायला पाहिजेत. तसंच GR+1 हे रेग्युलराईज झालं पाहिजे. पगडी असेल, उपकारप्राप्त इमारत असतील किंवा सेस बिल्डिंग ज्याला आपण बोलतो, ह्या सगळ्यांसाठी आम्ही 2-3 गोष्टी आज मागितलेल्या आहेत ज्या तुमच्यासमोर पुन्हा एकदा मांडतो, कारण ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जवळपास 14,500 इमारती याच्यात आहेत आणि लाखो मुंबईकर इथे राहतात. पहिली गोष्ट म्हणजे जो कॉम्पिटंट अथॉरिटी, सक्षम प्राधिकरण, हा जो विषय आहे तो विषय तातडीने कोर्टात असेल किंवा इतर मार्गाने असेल ह्या सरकारने सोडवणं गरजेचं आहे, जेणेकरून ज्या ज्या बिल्डिंगना NOC मिळाली आहे पुनर्विकासासाठी आणि आता अडलेल्या आहेत स्थगितीमुळे, तो मार्ग पुन्हा एकदा सुरू होईल, मोकळा होईल. दुसरी म्हणजे गोष्ट ही सगळ्यात महत्त्वाची आहे की जिथे जिथे ह्या इमारती मोडकळीस आल्या नसतील पण तिकडच्या स्थानिक लोकांना, तिकडच्या रहिवाशांना पुनर्विकास पाहिजे, तर कुठेही मोडकळीस आल्याची बाब लक्षात न घेता त्यांनी सरळपणे एक ट्रिगर नेमावा. 1965च्या बिल्डिंग असतील किंवा 1970च्या बिल्डिंग असतील, जे काही, मग तुम्ही 30 वर्ष पकडा, 60 वर्ष पकडा, जे काही तुम्हाला वाटतं, पण बिना मोडकळीस आल्या बिल्डिंगांना देखील आपण सर्वसाधारणपणे त्यांना पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करून दिला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे पोलीस हाऊसिंग, हा फार महत्त्वाचा विषय. आज मी ऐकलं की आता मुख्यमंत्र्यांनी समिती एक गठीत केलेली आहे, पण कुठेही आपण फसलो गेलो नाही पाहिजे, कारण मागच्या सरकारमध्ये देखील अशीच समिती गठीत झाली होती आणि 8 दिवसात निर्णय देतील निवडणुकापूर्वी असं सांगितलं होतं, पण सगळीकडे फसवलं जात आहे. एकंदर पोलीस हाऊसिंग हा इन सर्व्हिस पोलीस आणि रिटायर्ड पोलीस ह्या दोघांसाठी विषय फार महत्त्वाचा आहे आणि त्यांना मुंबईतल्या मुंबईतच घरं आणि ज्या ज्या शहरांमध्ये ते राहत असतील किंवा मागणी असेल अशी घरं त्यांना मिळाली पाहिजेत. BDT चाळींबद्दल विषय तर आम्ही मांडलेलाच आहे, कारण BDT चाळी जिथे आपण पाहतोय लॉटरीमध्ये कोणीतरी ते राजकारण करू पाहत आहे, ते राजकारण तिथे थांबलं पाहिजे. रेंट आहे ते 40,000 पर्यंत झालं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आम्ही मांडलेल्या आहेत. पण त्याच पलीकडे जर आपण पाहिलं तर काल नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या, घोषणांचा पाऊस पडलेला आहे, त्या घोषणांमध्ये OC बिल्डिंग्स म्हणजे ज्या OC प्राप्त बिल्डिंग्स नाही आहेत त्यांच्याबद्दल एक महत्त्वाची घोषणा केली की आता आम्ही जे काही जास्तीचे कर लागतात वगैरे ते सगळे माफ करू. ठीक आहे, हा जनतेला फायदा कदाचित होऊ शकतो, पण दुसरी बाजू ह्याच्यातून ही, आम्ही विरोध नाही करत स्कीमला, पण जो बिल्डरांना तुम्ही पेनल्टी लावणार होता, दंडात्मक कारवाई होणार होती, नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी सांगावी की तिथे सेटिंग होऊन बिल्डरांना तुम्ही माफ करताय की जनतेला खरोखर माफ करताय. बिल्डरांवरचा जो दंड आहे तो माफ करताय का, हा देखील प्रश्न, याचं उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे. हो, बघा परिस्थिती हीच आहे की एका बाजूला जंगल कापतात, दुसऱ्या बाजूला बिबट्या जेव्हा शहरात येतो तेव्हा आमच्या सगळ्या आमदारांचे थोडे विषय ज्वलंत होतात इथे, कारण भाजप सरकार जंगल कापतं म्हणजे बिबट्यांचे घरं कापते आणि बिबट्या आपल्या घरात आल्यानंतर आपण अर्थात बोलायला गरजेचं असतं, पण वरचा हाऊस 2 वेळा तहकूब झालं कारण मंत्रीच नाही. काल पण आम्ही जेव्हा विरोधी पक्षाचा प्रस्ताव मांडत होतो समोर कोणीच नव्हतं. आणि खरी गोष्ट ही आहे की जरी एकनाथ शिंदेनी सांगितलं असेल की त्यांच्या मंत्र्यांनी बसायचं, स्वतःचं काय, स्वतः तिथे असताना त्यांनी खाती वाटप नुसतं
उत्तर देण्यापुरतं दुसरं म्हणजे प्रश्न घेता येत नाही, उत्तरं देता येत नाही, समोर जे कोण प्रश्न विचारतात त्यांना समोरी समोर तोंडावर तोंड म्हणजे तोंडी काही उत्तर देऊ शकत नाही, डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाहीत. मग तुमची तयारी नसेल मंत्री बनायची तर का मग त्या पदावर तुम्ही बसलेला आहात? आणि इतरांना जेव्हा तुम्ही सांगता तुमच्या मंत्र्यांना की तुम्ही तिथे बसा, स्वतःच्या खात्याची तर उत्तरं द्यायला तुम्ही तयार राहा. नाही, आम्ही वाघ आहोत ना तिथे, बिबटे कशाला पाहिजेत? 1 मिनिट. 165 कोटी रुपये अपात्र लाडक्या बहिणींना वाटप केले गेले असं बघा, त्याच्यात लाडके बहीण योजनेमध्ये आता बहिणींना अपात्र ठरवलं जातं. लाखो बहिणींना अपात्र केलं, म्हणजे निवडणुकांपूर्वी सगळ्या पात्र होत्या. त्याच्यात कितीतरी हजार हे पुरुष पण होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता लाडके बहिणीवर प्रश्न विचारला तर मुख्यमंत्री थोडे तापतात की याच्यावर बोलू नका. का आम्ही विचारायचं नाही का की 2100 रुपये जे तुम्ही देणार होता ते कधी देणार? हा प्रश्न आहेच. सरकारकडे ती पूर्ण यादी आलेली आहे. आणि कदाचित म्हणजे तुम्ही बघा, अच्छा हे बिल्डर्सना सगळ्यांना तर त्यांनी माफ करून टाकलेलं आहे, पण निवडणुकीत जो आनंदाचा शिदा वाटला जातो त्याच्यात या बिल्डरांचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का हे तुम्ही सरकारला विचारा. यादी तर असते. आणि तुम्ही मला सांगताय की जे इमारत बांधतात, जे परवानग्या घेतात, त्यांची तुमच्याकडे यादी नाहीये, त्यांच्याकडे तुमचं रजिस्ट्रेशन नाहीये. असं कसं होऊ शकतं? म्हणजे मग सरकार चालवते की काय चालवते तुम्ही? मी मध्यंतरी एक ट्विट केलं होतं. नाशिकमधले एक बिल्डर महोदय आहेत, भाजपच्या खूप जवळचे आहेत. त्यांचं नाशिकवर किती प्रेम आहे मला माहित नाही, पण ते मुख्यमंत्र्यांसमोर बसलेले आहेत आणि त्यांनी AI ला डायरेक्ट ग्रीन झोन बरोबर जोडलेलं आहे. आणि त्यांनी त्याच्यात एक उपाय दिला की तुम्हाला अत्याधुनिक आणि असं काही टेक्नॉलॉजी युक्त सगळं हे कुंभमेळा करायचं असेल तर तपोवनच्या जागी साधुग्राम बनवा, साधुग्रामला ग्रीन झोन मधून रेसिडेन्शियल झोन मध्ये आणा आणि तो TDR तुम्ही बाजूला वापरू शकता. माईसचं टेंडर कोणी काढलं तर ह्याच सरकारने काढलं होतं. म्हणजे साधूंच्या नावापोटी किंवा त्यांच्या पडद्याआड तुम्ही तिथे धंदा करू इच्छित आहेत. तुमच्या बिल्डरांना ही जागा द्यायची आहे. हे बिल्डर कोण आहेत आणि त्यांच्या फेसबुकवर अजून तो व्हिडिओ आहे का बघा. उत्तर दिलेलं आहे काला की ते मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी आणि विदर्भासाठी काय केलं याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं. तसंच उद्धव ठाकरेंचा मागाचा आता विचार झाला अशी टीका केली. काय सांगायचं? बघा, काही लोकांना आम्ही त्यांच्याकडे लक्ष पण देत नाही आणि किंमत पण देत नाही. तसले ते काय ठीक है. हाँ, पूछो तो जवाब आएगा. डूबेकर सांगा किती प्रश्न विचार. ठीक आहे, चलो, थँक्यू.